या पुढे तुम्हीच मावळे त्या जनावरांचा छळ होत आहे। आम्ही गाडी पकडल्यानंतर ट्रक ड्रायव्हर व त्यांच्यावर असणारे व्यापारी काय असेल ते तुमचं आम्ही देतो, कारवाई थांबवा अशा म्हणणारे अशा प्रवृत्तींना पहिल्यांदा ठेचलं पाहिजे। या साल्यांवर त्वरित कारवाई व्हावी। जे जे कोण कोण आहे त्याच्यात मालकापासून पूर्ण खरेदी करणाऱ्यापर्यंत आणि याचा परवाना काय आहे काय नाही ही गाडी याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। एवढ्या आमच्या प्रथम मागण्या आहेत। या मागण्या पूर्ण नाहीच झाल्या तर या येत्या 2-3 दिवसात आम्ही उपोषणाला बसणार आहोत एवढा इशारा देतो। किती जनावर आढळून आले? 16 जनावर आढळून आले। त्याच्यामध्ये जर्सी गाई 15 आहेत, एक देशी वंशाचा बछडा आहे देशी गाईचा। कारवाई केली त्यांनी पुष्पराज चौक काळ्या खणीजवळ ही गाडी आम्हाला आढळून आली। बायपास रस्त्यापासून त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। चांदणी चौकाच्या इथे पुष्पराज चौकाच्या इथे ही गाडी पकडली। त्यावेळेला आम्ही त्या गाडीचं पूर्ण पॅक होती गाडी उघडून बघितला असता पहिल्यांदा त्यांनी सांगितले 8 जनावर आहेत, नंतर 11 जनावर आहेत, नंतर 15 आहेत। म्हणजे यांनी खोटं सांगून ही जनावर कत्तलीसाठीच घेऊन चाललेले आणि त्यानंतर गोरक्षकांना पैशाची देवाणघेवाणीची भाषा केली। मग याचा अर्थ काय होतो हे शासनाला किंवा सामान्य जनतेला सुद्धा कळला पाहिजे। आता कारवाई काय चालू आहे? आता FIR नोंद करून घेतो म्हणलेत, खरं पण कोणत्या पद्धतीने घेतायत हे आम्हाला अजून माहित नाही आहे। आमचं म्हणणं काय आहे, या गाडीवर अवैध वाहतूक त्यानुसार त्याच्यावर कायद्यानुसार नोंद झाली पाहिजे। त्याचबरोबर जे जनावरांवर छळ झालेला आहे, काही जनावर दुखावलेले आहेत, त्या संदर्भात ते गुन्हे लागले पाहिजेत आणि जो कोण शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्यावर सुद्धा हे गुन्हे नोंद झाले पाहिजेत। कारण त्यांनी हे विकताना ट्रान्सपोर्ट करताना जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन यांनी केलेलं आहे। आज म्हणतात ट्रान्सपोर्टला भाड्याला जास्त पैसे लागतात म्हणून आम्ही एकच गाडी केली। मग तसं जर असतं तुम्ही जनावर विकायला घेऊन चाललेला असतात तर इंजोर जनावर कोणीही घेत नाहीत, ज्यांना दुखापत झालेली असते ती जनावर कोणीही घेत नाहीत पाळायसाठी। हे प्रथम निदर्शनास येते ही जनावर जखमी आहेत आणि त्यांच्यावर छळ झालेला आहे, त्यांना लागलेला आहे, त्यांच्यावर प्रथम उपचार झाले पाहिजेत आणि संबंधित सर्वच गोष्टींची विचारपूस करून संबंधितांवर चौकशी करून जे कोण दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई त्वरित व्हावी। नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू।